हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज इथे सकाळी आता उठले मी. उठायला थोडंसं उशीरच झालं आहे. तर आज ठरवलं होतं नवीन वर्षाचा पहिला दिवस थोडंसं लवकर उठायचं, पण काही लवकर उठायला झालं नाही. 7 वाजता उठलेले मी. उठलं की थोडं भांडी जी होती ती लगेच लावून घेतले आणि भाजी बनवायची होती मेथीची, तर ती पण काढून घेतली लगेच फ्रीजमधून. आणि न्यू इयर रेझोल्युशन आपण भरपूर म्हणजे काय असं गोल वगैरे ठरवतात काही जण की हे करेन ते करेन. तर मी तर काही यावर्षी काही ठरवलं नव्हतं, कारण माहीत होतं एकच दिवशी ठरवून किंवा आपण थोडे दिवस ते फॉलो करतो परत विसरून जातो. त्यामुळं मी जास्त काही यावेळी असं काही ठरवलं नव्हतं. जे आहे ते रुटीन चालू होतं माझं. तर सकाळी लगेच उठून लवकर मला डबा बनवायचा होता. उठायला उशीर म्हणजे 7 वाजलेलेच मगाशी सांगितलं मी. तर मिस्टरांना बरोबर 8ला टिफिन लागतो. तर 8पर्यंत माझं कसं तर आवरत होतं. म्हणजे लगेच आता भाजीला वगैरे फोडणी दिली तर परी पण मध्ये उठते, तर तिला पण खायला वगैरे बनवायला लागतं. तर आता इथं तिचंच खायला बनवते मी आणि मग मध्येच यांच्यासाठी चहा वगैरे पण ठेवायचा होता. आणि आज ते बाहेर जाणार होते 2-3 दिवसासाठी. ट्रेनिंग पण होतं. तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांचं पण ट्रेनिंग होतं. तर मला पुढं 2-3 दिवस एकटीला सांभाळायचं होतं दोघींना. तर त्यामुळे पण ब्लॉग नीट कंटिन्यू आले नाही 2-3 दिवस. कारण दोघींना सांभाळता थोडंसं कामं वगैरे थोडंसं हे होतं, एवढं नाही मॅच होत. तर आता इथं माझी भाजी वगैरे चालली आहे, पलीकडे चहा ठेवला आहे आणि परीसाठी खायचं पण चालू आहे. तर हेच मी तर कधी जास्त हे तुमच्यासोबत नाही शेअर करत. तसं तर आमच्या दोघांमध्ये काही भांडणं वगैरे तर होतच नाहीत. म्युच्युअल अंडरस्टँडिंग भरपूर असतं आमचं. पण बऱ्याच वेळा होतं काय असं, बरोबर त्यांना आता 8 वाजता टिफिन लागतो, तर थोडंसं 5-10 मिनटं इकडे तिकडे झालं तर कधी ते टिफिनच घेऊन जात नाहीत. म्हणजे आता मी असं नव्हतं किंवा पीठ मळून ठेवलेलंच होतं. पीठ थोडंसं काय होते, गव्हाचं यावेळी खराब आहे, तर लगेच मळलं तर चपाती त्याची येतच नाही. बिलकुल असे एकदम राशनच्या गव्हाच्या असल्यासारख्या होतात. त्यामुळं पीठ वगैरे आधीच मळून ठेवलं होतं. मग जास्त काही असं म्हणजे अर्धा तासात तर स्वयंपाक झाला असता. भाजी पण ऑलरेडी निवडलेलीच होती. तर इथं मी आता पाणी वगैरे पिलं आणि परीला खायला वगैरे बनवून इथं थोडंसं थंड वगैरे करायला ठेवलं आणि लगेच चपाती वगैरे लाटायला घेतली. तर यांना म्हटलं, म्हणजे मी काही बोललेच नव्हते की टिफिन होईल, असा मला कॉन्फिडन्स होता की 8पर्यंत होईल. पण मिस्टरांनी आधीच सांगितलं की टिफिन नको माझ्यासाठी, फक्त चहा दे म्हणून. तर मग शेवटी मी सगळं माझं काम जसं कंटिन्यू करायचं होतं तर तसं केलं. टिफिन वगैरे पूर्ण बनवून झाला. 8पर्यंत सगळी चपाती माझी भाजी वगैरे झाली. पण मी आज मुद्दामून यांना डबा बनवून म्हणजे पॅक नाही केला, कारण मलाही थोडासा राग आला होता की एवढं सगळं म्हणजे तर लवकर उठून आवरते किंवा नेहमीच सगळेजण आवरत असतात आणि थोडं तरी जर उशीर झाला वगैरे तर थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आणि लहान मुली आहेत त्यामुळं झोप वगैरे पूर्ण होत नाहीत. एक वेळ उठलं की दिवसभर कंटिन्यू चालू, दिवसभर झोप वगैरे होत नाही माझी, किंवा दिवसभर झोपायला वेळ पण नसतो. तर रात्रभर कधी परी आता झोपून पण देत नाही. तर आजची रात्र पण असंच झालं होतं. पूर्ण रात्र तिनं झोपूनच नाही दिलं. त्यामुळं मग सकाळी उठायला उशीर होतो कधीतरी. तर आज यांनी डबा जो होता तर तो घेऊनच नाही गेले. मग मी पण आज डबा दिलाच नाही. आणि वर्षाचा पहिलाच दिवस आज असाच चालू झाला आहे कोल्ड ओव्हरनी. तर आता पूर्ण वर्ष कसं जाते काय माहीत. तर असं मग परत पुढचं माझं रुटीन चालू होतं. हे गेले वगैरे मग लगेच विहीला उठून तिच्या स्कूलला जायची तयारी चालू. इकडं भाजी वगैरे पण झालेली आहे. तर मी भाजी वगैरे कधी दाखवायची राहून जाते, आज दाखवली. तर इथं सकाळी काय होतं, दूध जेव्हा उकळते तर तेव्हाच परीला चपाती झाली की लगेच असं भिजत ठेवते. अर्धी चपाती थोडंसं दूध असं त्याला भिजवून घालते. मग थोडंसं आता खाते आणि थोडंसं आता जास्त वरचं खायला चालू केलं आहे तिला. तर आता विहीचा डबा पॅक करते. विहीला शक्यतो जर भाजी वगैरे अशी असेल पालेभाजी तर मी भाजीच देते, कारण मग थोडंसं स्कूलमध्ये दिलं टिफिनमध्ये तर ती खाते, तर नाही तर मग घरी तिचे खूप नखरे असतात म्हणून. तर अर्धी चपाती भाजी थोडीशी दिली आता तिला मी. आणि ह्याच्यात थोडंसं ऑरेंज वगैरे पण टिफिनला देते. तर टिफिनला वरती ऑरेंज वगैरे फ्रुट्स वगैरे काही नसेल तर मग थोडंसं असं ड्रायफ्रुट्स वगैरे ह्याच्यामध्ये ठेवून वरती आणि थोडी पाण्याची बॉटल हे तिचं पटकन पॅक करायचं आणि तिचं लगेच आता आवरायचं.
विहीला स्कूलमध्ये सोडून आले आणि आल्या मग भूक खूप लागली होती, कारण 9-9:30 वाजतात तिला स्कूलमधून सोडून यायला. मग आता आल्याला लगेच चहा गरम केला, चहा ठेवला होता आणि आता लगेच पटकन चहा घेते. आणि टॉवेल वगैरे सगळं तसंच पडलं होतं, बिछाना वगैरे पण काढला नव्हता. पण खरंच खूप भूक लागली होती, कारण लवकर म्हणजे 7 वाजल्यापासून 9-9:30पर्यंत 2-2.5 तास होतात काहीच खाल्लं नाही, किंवा मला म्हणजे भरपूर असं मग ॲसिडिटी वगैरे होते जास्त परत. तर तिथे लगेच बिछाना वगैरे काढून मग रोजची क्लिनिंग वगैरे जी आहे तर ती चालू केली. आणि आज नवीन वर्षावर देवपूजा व्यवस्थित मला करायची होती प्रॉपर, कारण 2-3 दिवस झालं म्हणजे तब्येत वगैरे बरी नसली की थोडंसं मिसमॅच होतं शेड्यूल. पण आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी थोडंसं मला व्यवस्थित करायचं होतं, म्हणजे पुढचे दिवस तरी असं नीट जातं असं थोडंसं आपल्याला समाधान म्हणून. तर बिछाना वगैरे ते आणून लावला. आणि बरेच आता इथं बरेच पाहुणे वगैरे होते, तर त्यामुळे सगळे ब्लँकेट्स वगैरे जे आतमध्ये स्टोर ठेवले जास्त एक्स्ट्रा आहे तर ते काढून वगैरे ठेवले होते. तर तेच आता इथं थोडेसे व्यवस्थित होते तसे ठेवते. तर हे ब्लँकेटचे जे कवर आहे तर ते थोडंसं खराब झालं आहे, पण त्याच्यामध्येच ठेवून देते मी, कारण ते राहते सेफ. बेडमध्ये हे ठेवतो, तर त्यामुळे आता काय लवकर तर काढायला लागणार नाही, कोण आलं वगैरे तरच काढायचं. तर आता हे सगळं पॅक करून बेडमध्ये व्यवस्थित सगळं सेट करून ठेवलं आणि मग क्लिनिंगला स्टार्ट केलं. फरशी वगैरे सगळे पुसून घेतले आणि आधी मग देवपूजा छानशी केली इकडं, कारण मग देवपूजा राहिली की म्हणजे मगाशीच म्हटलं की पुढं परत होत नाही. संध्याकाळी जरी करायचं म्हटलं तरी मुलींच्या ह्याच्यातून तर म्हणजे पूर्ण दिवस बिझीच होऊन जातो, हे काढ ते काढ त्या चालूच असतं त्यांचं. त्यामुळे आधी देवपूजा व्यवस्थित केली आणि आज उंबरडालेपण पण केलं खूप दिवसातून. रांगोळी वगैरे तर मला वाटतं 10-15 दिवस झाला काढलीच नव्हती, कारण सगळी गडबड तब्येत ठीक नाही हे ते चालूच होतं, पाहुणे पण आले. मग आता व्यवस्थित छान इथं उंबरटले पण केलं आणि रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर मग पटकन इथं कपडे वगैरे धुवायला घेतले. कपडे धुवून लगेच इथं सुकट पण टाकले. तर जास्त काही कपडे नव्हते, थोडेफार होते. तर आता लगेच इथं ड्रममध्ये वगैरे पाणी भरून ठेवावं लागतं, त्यामुळे थोडासा उशीर होतो. 5-10 मिनटं पाणी घेणं म्हणजे बादलीनं वगैरे घ्यायला लागतं त्यामुळं.
आणि बाल्कनीत बघा किती खूप सारा पसारा झाला आहे, कारण आता इथं वॉशिंग मशीन जी होती तर ती बाहेर गॅलरीमध्ये इथं आणून ठेवली आणि त्याच्यावर बरंचंच काही न लागणाऱ्या वस्तू वगैरे होत्या तर ते ठेवल्यात. त्यानंतर लगेच पटकन आवरून विहीला आणायला गेले स्कूलमध्ये. आणि आता थोडंसं कालपासून परीला जे आहे तर ते थोडंसं रोडवर वगैरे चालवते मी येताना. आणि न्यू इयर रिझोल्युशन म्हणजे मी काय ठरवले, थोडंसं वेट यावर्षी कमी करायचं, कारण ऑपरेशन नंतर आहे ना माझं खूप वेट असं वाढलं आहे. म्हणजे जास्त तर एवढी वाटत नाही पण थोडीशी तब्येत वाढली आणि पोट खूप सुटलं आहे. व्हिडिओमध्ये रेग्युलर जर तुम्ही पाहत असाल तर नक्की म्हणजे दिसेल. तर माझी तब्येत जरी कधी वाढली तरी एवढं पोट कधी असं सुटलं नव्हतं, पण आता खूप पोट पुढं आल्यासारखं वाटतं आहे. तर त्यामुळे या वर्षात थोडं तरी कमी करायचं असं मी ठरवले. तर रोज तर मला योगा करायचं जमणार नाही हे पण मला पण माहिती आहे, पण ॲटलिस्ट आठवड्यातून 2 ते 3 दिवस तरी मी स्वतःसाठी एक अर्धा तास तर द्यायचा असं ठरवले. तर इथं रामदेव बाबांचा योगा पुढं व्हिडिओ वगैरे चालू होता आणि खूप दिवसातून करते त्यामुळे विसरलेलं थोडंसं मला. आधी मी पूर्ण असा कंटिन्यू योगा वगैरे करायचे त्यामुळे स्ट्रेचिंग वगैरे होत होती, पण आता खूप दिवसांनी करते त्यामुळं थोडंसं असं खूप हे होत होतं. त्यामुळे थोडंसं एक अर्धा तासच केला आणि बंद केलं. तर हा होता नवीन वर्षाचा पहिलाच ब्लॉग. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.